नमस्कार, मी प्रमिला. माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. खूप सुंदर पैठणीचा पॅच वर्कचा ब्लाऊज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचे विसरू नका. 6 इंचाचा कपडा घेतलेला आहे. पाडवा स्पेशल हा ब्लाऊज खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाईट 13 होती, 1 इंच मिळून 14 घेतली. घडी 8.5ची आहे, 10.5ची घेतलेली आहे. 2 इंच मिळून 8.5चं माप राहील, 2 इंचाचा गॅप राहील म्हणजे मार्जिंग राहील. 5.5चा मोंडा, शोल्डर 2.5 आणि 5.5 इंच. मागचा गळा आहे 10.5 इंचाचा. 10.5चा गळा हा तुमच्या आवडीनुसार राहील. 10-10.5चा पुष्कळ होतो. 3 इंचावरती खूण करायची, थोडासा फुगीर आकार. नंतर चौकोनच्या बाहेर 2 इंच आणि खाली 1.5 इंचाचा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे 1.5 इंचाचं अंतर ठेवायचे खालच्या साईडनी. आता पॅच आपल्याला दुसरा द्यायचा आहे. तो पॅच साधारणतः गळ्यानुसारच घेतलेला आहे. जो बाहेरचा आकार आहे तोच आकार चौकोनच्या तिथे घ्यायचा आहे. नंतर पुन्हा दुसरा पॅच घ्यायचा आहे. जो कळीचा टाईप आहे तो चौकोनच्या बाहेर 2चा आपला पॅच राहील. त्याच्यानंतर मधला पॅच आपला छोटा राहील आणि त्याच्यावरती आपल्याला तिथे कपडा लावायचा आहे. तर खालचं अंतर आहे 1.5 इंचाचं. जसा गळा आहे तसा कट केला. आता हे पॅच पण कट करून घ्यायचे. दोन्ही पॅच आपले कट झालेले आहे. मध्ये आपण कापडच लावणार आहोत. तर कॅनव्हास पेपरवर हा जो आकार आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे. तर इथे हा आकार बसत नाही, तर जो कळीचा आकार आहे पॅचचा तो आपण ठेवून घेऊया. जेवढा आहे तेवढा एका साईडने आखून घ्यायचा आहे आणि जी दुसरी बाजू आहे ती बाजू साधारणतः 1 इंचाने जास्त घ्यायची. कारण जेव्हा आपल्याला हा पॅच जोडायचा असतो तेव्हा आपल्याला अंतर 1 इंचाचं पुष्कळ होतं, तर 1 इंचाचंच ठेवायचं आहे. जो काठ आहे तो काठ आपण या ठिकाणी पॅचसाठी वापरणार आहोत. म्हणजे जो छोटासा कळीचा पॅच आहे तो आपल्याला काठाचा घ्यायचा आहे. आणि आता अस्तर पण या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचे, कारण आतल्या साईडने हे पॅच आहे आपले. तर प्रत्येक पॅचला आपला आतली साईड जी असते त्याला अस्तर जोडायचं असतं. पॅच आपला जो आहे कळीचा तो कट झालाय. आता मोठा पॅच आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर कॅनव्हास पेपर आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी आपला हा पॅच बसेल अशा पद्धतीने पॅच ठेवून घेतला. जी बाजू आहे गळ्याची ती तशीच आखून घ्यायची आणि जी कडेची आहे ती साधारणतः 1 इंचानी वाढून घ्यायची, म्हणजे जास्त घ्यायची. पॅच आखून झालाय. आता आखून झालाय तसाच कट करायचा आहे. सुंदर आहे, सोपा पण आहे. पाडवा स्पेशल नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसतो. कोणत्याही साडीवर ट्राय करा. आता जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचंय. अस्तर कट झालंय. आता जो साडीचा कपडा 6 इंचाचा घेतलाय, पुष्कळ होतो 6 इंचाचा, खूप जास्त पण नाही कट करायचा, कारण मिऱ्या आपल्याला कमी पडतात. 6 इंचाचा पुष्कळ होऊन जातो, म्हणजे 1 मिरीचा कपडा आपला तो तसाच आपण ठेवून कट करून घ्यायचंय. पॅच आपली तयार आहे दोन्ही पण. आता साईडला ठेवून घेऊया आणि जे पॅच आपण कट केलेले आहे ते त्यावरती आपल्याला ठेवायचे आहे, कारण जेव्हा आपण फिटिंग करणार आहोत तर हे पॅचची गरज आपल्याला येणार आहे. आता जो गळा आहे आपण कट केलेला तो आता आपल्याला शिवून घ्यायचा आहे. तर शिलाई करून घेऊया. अर्धा इंचाचं कमीत कमी अंतर आपलं शिलाईमध्ये पाहिजे. खूप कमी पण नको आणि खूप जास्त पण नको. जसा गळा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे. उलटपालट या ठिकाणी आपण करणार आहोत, म्हणजे पायपिंग किंवा गोट लावण्याची गरज येत नाही. त्यानंतर थोडीशी तिरकी कातर, जिथे कळीचा आकार आहे म्हणजे पानाचा खालचा तिथे थोडीशी जास्त कातर, फक्त शिलाई नाही द्यायची, साईडलाच कातर आपली दिली पाहिजे. त्यानंतर अस्तर समोर करायचंय आणि त्यावरती द्यायची आहे दापटीप. तर ही जी दापटीप आपण देतो तर इथे आपल्याला कॅनव्हास पेपर पायपिंग लावण्याची गरज येत नाही, फिनिशिंग छान येते. त्यासाठी आपल्याला ही दापटीप द्यायची असते. तुम्ही करून बघा, खूप सोप्या पद्धतीमध्ये हा गळा तयार होतो. आता सुईच्या साईडनी घेऊन पुन्हा आपल्याला त्यावरती शिलाई करायची. मशीनचा जो दाब आहे त्याच्या बाहेर फक्त कपडा दिसला नाही पाहिजे, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही शिलाई करायची आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची.
गळा आपला तयार झालाय. आता साईडनी पण आपल्याला शिलाई करून घ्यायची, म्हणजे जे अस्तर आहे फक्त तेवढंच आपल्याला शिलाई या ठिकाणी आली पाहिजे. प्लेन कपडा करून खालचा पण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. एकावर एक ठेवून व्यवस्थित पुन्हा एकसारखा कपडा कट करायचा आहे, म्हणजे अस्तरनुसारच ठेवायचा आहे. थोडा ब्लाऊज पीसचा कपडा जास्त असतो तर तो एकसारखा करून कट करायचा आहे. आता जो पॅच आहे काठाचा तो बघूया. समोरासमोर पॅच ठेवून घेतले, त्यावरती कॅनव्हास पेपर ठेवायचे आणि मग चेक करून घेऊया. आता काठ ठेवलंय त्यावरती अस्तर येईल आणि मग त्याच्यावरती कॅनव्हास पेपर येईल. पुन्हा बघा, काठ, अस्तर आणि कॅनव्हास पेपर समोरासमोर ठेवून घ्या, म्हणजे एकच पॅच आपला बनला जात नाही. कधी कधी आपण काय करतो, एकच पॅच डबल शिवतो, तर समोर ठेवायचे आणि मग शिलाई करून घ्यायची. शिलाई झाल्यानंतर थोडीशी तिरकी का तर पलटी करायचे. आतल्या साईडने आता अस्तर गेले आणि बाहेरून आपला काठ आलाय. सुंदर असा पॅच आपला तयार आहे. त्यावरती शिलाई दोन्हीही पॅच सेम ह्याच पद्धतीने आपल्याला करायचे आहे. या ठिकाणी आता लेस लावत आहे. तर ब्लाऊज पीसचा जो कलर आहे निळा, छोटीशी लेस आहे, तर ती लेस आपण मोठ्या पॅचला लावणार आहोत आणि छोट्या पॅचला आपण साडीच्या कलरची लावणार आहोत. तर छोट्या पॅचला साडीच्या कलरची जी आहे ती लावून घेऊया. तर 2 लेस या ठिकाणी मी वापरत आहे. अंतर ठेवून थोडंसं, साधारणतः अर्धा इंचाचं, थोडंसं अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त आणि कमी कमी करत एकदम खालच्या लेसला ते मिळवायचं आहे. दुसरा पॅच पण सेम त्याच पद्धतीने. दोन्हीचा हा जो लेसचा आकार आहे तो एकसारखाच आला पाहिजे. पॅच आपला तयार आहे सुंदर असा. आता जो साडीचा पॅच आहे त्याला आपण लेस लावून घेऊया. तर इथे आपण ब्लाऊज पीसच्याच कलरची लेस लावत आहोत. आता जेवढा पॅच आहे तेवढा आखून घेऊया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. दोन्ही बाजू आखून घ्यायचे. जोडायलाही काही प्रॉब्लेम येत नाही आखून घेतल्यामुळे. जेवढा पाहिजे तेवढाच जोडला जातो. तिथे ब्लाऊज पीसच्या कलरची जी लेस आहे निळ्या कलरची ती लावायची आहे. तुमचा कलर कोणताही असू द्या, तुम्ही तो लावू शकता. असं काही नाही की हाच कलर लावला पाहिजे. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही लेसचा लावू शकता. तुमच्या लेस लावून घेतली. दुसऱ्याही पॅचला सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची. आता जो पॅच आपला दुसरा आहे काठाचा तोही आखून घेऊया.
दोन्ही बाजूला पण तसंच आखून घ्यायचंय. जेवढा आहे पॅच आपला तेवढाच आखून घेतलाय. सुंदर आणि सोपा असा पॅचचा डिझाईन बनला जातो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि माझ्या अशाच टॉप शिलाई क्लासच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघत चला. आता जो छोटा पॅच आहे तो ठेवून घेऊया आणि तेवढ्याच याच्यावर आपण आता शिलाई करणार आहोत. म्हणजे आखून घेतल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही बघू शकता बरोबर ठेवला गेलेला आहे. सुंदर असा पॅच आपला दिसतोय. आता तिथे शिलाई करून घ्यायची, म्हणजे सोपा जाईल आपल्याला जोडण्यासाठी. दुसऱ्याही बाजूला शिलाई करून घ्यायची. दोन्ही पॅच सेम अंतरावरती आपल्याला जोडायचे आहे. बरोबर आहे. सुंदर असा पॅच आपला तयार आहे. दोन्ही एकमेकाला आपण जोडून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपल्याला जो आकार आहे तो ठेवून घ्यायचा आहे आतला. म्हणजे ब्लाऊज पीस आपण जो शिलाई करून घेतलाय तो ठेवलाय आणि आतून आपल्याला हे पॅच ठेवायचे आहे. तर खडूनी जेवढं आखून घेतलंय फक्त तेवढंच या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायचंय. इथे तुम्ही टाचन पिन लावू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कुठे शिलाई द्यायची. पूर्ण पेन करायचा आहे एकसारखा. पॅच आपला जोडला गेला पाहिजे अशा पद्धतीने. आता जेवढं आपण खडूनी आखून घेतले बरोबर तिथे आपण शिलाई करून घ्यायची आहे. मधोमध आपला पॉइंट आला पाहिजे, म्हणजे खालचा जो आकार आहे पानाचा तिथे हे पॅचचा जो मधला आकार आहे तो आला पाहिजे. दोन्ही पॉइंट आपले पॅचचे व्यवस्थित तिथे ॲडजस्ट झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पॅच लावायचा असतो. अंतर एकसारखंच आलं पाहिजे. एकावर एक ठेवून घेऊया. खून करायची, म्हणजे तिथे तेवढा पॅच आपला व्यवस्थित लागला जाईल. कधी कधी आपण कमी जास्त जोडतो आणि मग ते मागे पुढे दिसतं. तर दोन्हीही अंतर एकसारखंच पाहिजे. पॅच आपला जोडून झालेला आहे. सुंदर असा पॅच. जे दोन्ही पॅच आपले आतून आपण जोडून घेतले. थोडासा कपडा जास्त आहे तर तो कट करायचा आहे, म्हणजे बाहेर दिसणार नाही किंवा जाडसर होणार नाही. थोडासा कट करायचा आहे. पाडवा स्पेशल आहे. नक्की ट्राय करा. पाडव्याच्या दिवशी नक्की ट्राय कर, म्हणजे पाडव्याला नक्की ट्राय करून बघा. सुंदर असा हा पॅचचा गळा कमी वेळेत बनणारा कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता. आता मध्ये आपल्याला छोटे छोटे ज्या प्लेट्स आहे म्हणजे चून द्यायच्या आहे. मधला पॅच आता एकदम छोटासा तो बघायचा आहे. तर साडीचा कपडा होता थोडासा आणि ब्लाऊज पीसचा कपडा, तर तो कट केलाय. साधारणतः 1-1 इंचाच्या पट्ट्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहे. मधोमध आपल्याला हा पॅच आपल्याला तयार करायचा आहे. इथे तुम्ही त्रिकोणमध्ये पण लावू शकता किंवा असा जरी लावला तरी सुंदर दिसतो. जेवढा पाहिजे तेवढाच या ठिकाणी आपण घेणार आहोत. अंतर चेक करून तेवढंच घेणार आहोत. दुमडायचे, शिलाई करायची, त्यानंतर त्यावरती पुन्हा शिलाई. साडीचा कपडा आता दुमडलाय, त्यावरती शिलाई. साधारणतः अर्धा इंचाचं अंतर तुम्ही ठेवू शकता, खूप जास्त पण नको. मधला पॅच पण आपला तयार झालेला आहे.
आता बाहेरच्या साईडला आपल्याला लेस लावायची आहे, तर आपण या ठिकाणी साडीचा जो कलर आहे ती लेस आता बाहेरून लावणार आहोत. मधल्या पॅचला तो कलर लावला होता, आता कडेलाही तोच कलर आपण या ठिकाणी लावायचा आहे. आता शिलाई करायची, तर जो मशीनचा दाब आहे त्या दाबनुसार या ठिकाणी मी शिलाई घेणार आहे. तुम्हाला जेवढी बारीक म्हणजे पातळ नाडी पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता, कारण ही सुईने आपण उलट करणार आहोत. तर सुईचं किती बारीक असतं तेवढंही तुम्ही करू शकता. थोडंसं साईडचा कपडा आहे तो कट करायचा आहे, 4 पदरी दोरा करायचा आहे आणि मधला भाग घ्यायचा आहे. शिलाईच्या कडेचा जो आहे त्याच्या मधला भाग घ्यायचा आहे आणि एकदम 5 ते 6 गाठ सुईच्या मागच्या भागाला द्यायचे. सुईचा जो मागचा भाग आहे तिथे दोरा कट केलाय. आता सुईचा जो मागचा भाग आहे तो वरती करत चलायचे आणि कपडा खाली ओढायचा आहे, म्हणजे नाडी अशी सुंदर पातळ तयार होते. विकत लावण्याची पण गरज येत नाही आणि सुंदर पण दिसते. दोन्ही नाड्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बनवायच्या आहे. फक्त जी नाडीची दिशा आहे ती उलटी करत चलायचे, कपडा खाली ओढायचा आहे. जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही बारीक करू शकता. बारीक नाडी या ठिकाणी आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता किती. जेवढी पाहिजे तेवढी बारीक करू शकता. दोन्ही त्याच पद्धतीने तयार केलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला साधारणतः 3 इंचचं अंतर घेऊन नाडी लावायची असते. शोल्डरपासून 3 इंचचं अंतर पुष्कळ होतं. आता मागे पुढे करत एकदम पॅकमध्ये ही शिलाई आपल्याला करायची आहे. माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल नक्की ट्राय करा. पाडवा स्पेशल खूप सुंदर आणि सोप्यामध्ये होता हा व्हिडिओ, खास तुमच्यासाठी. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. सुंदर असा पॅचचा गळा तयार आहे. कोणत्याही साडीवर ट्राय करा. पाडवा स्पेशल खास व्हिडिओ तुमच्यासाठी. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सुंदर दिसणारा पॅचचा गळा तयार आहे. साडीवर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. सुंदर असा गळा तयार आहे.